हॅलो गाईस, मी तुमचा लाडका ब्लॉगर ऋतिक आणि हा स्टॉल कुठं लागत आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार. मग काय भावानो, मी आणि दादा निघालो ना मंगरुळपीर जासाठी आणि तिथून कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार. 4 व्हीलर घेतली आणि 4 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकून निघालो ना भाई मग आम्ही. आणि कुठं जात आहे आज हे तर तुम्हाला समोरच सांगेल. दादा बोलत आहे की लाईक करा आणि फॉलो करा. मग निघालो ना भाई, आलो आम्ही कारंजामध्ये आलो. आणि हा तर तुम्हाला माहिती आहे नदी वगैरे. भावांनो, इथून ट्रेन जर का आली असती तर आमचं काही खरं नसतं. बरं झालं भावांनो, ट्रेन नाही आली. आणि हा बघून घ्या भावांनो, मिलिटरी स्टेशन आहे ना भावांनो. आणि हा बघून घ्या, तोप पण आहे इथं. बाहेरच दिसले कारण की आम्ही आतमध्ये गेलो नाही आणि आम्हाला परमिशन नव्हती. परत पेट्रोल टाकलं निघालो ना, परत तिथूनच जात आहे आम्ही. मग काय भावांनो, लागलो ना आम्ही समृद्धी हायवेवर. मग काय आम्ही टाकली ना समृद्धीवर गाडी. आता तर गाडी तुम्हाला माहितीच आहे कशी पळणार. आणि हा बघा ना, मामांना पण घेतलं आम्ही ब्लॉकमध्ये. मग निघालो ना समृद्धीवरून. आणि मला असे सीन भेटलेत बघायला की काय सांगू तुम्हाला. हा तर मला किल्लाच वाटत होतं बरं का. आणि आम्हाला लागला ना मग टोल लागला. हा नागपूर हायवेचा टोल आहे भावांनो. मग काय निघालो ना आम्ही आणि पोचलो आम्ही कुठं, नागपूरमध्ये आलो. आणि इथं चालू होतं भावांनो रोड बनवणं चालू होता, पूल वगैरे. आणि आलो ना लोकमत नगरमध्ये. मग इथून निघालो, चाललो म्हणलं फिरून येऊ थोडा. तुम्हाला वाटत असेल ही गाडी कुठं फिरवत आहे. आम्ही हॉटेल बघत होतो भावांनो. मग काय आम्हाला हॉटेल पण दिसलंय. दादाला एवढी झोप होती की काय सांगू तुम्हाला. मग दादाला बोललो ना, चल म्हणलं जेवणच करून घेऊ, नंतर जाऊ झोपायला. मग काय आम्ही आलो ना आमच्या हॉटेलवर आलो आहे. आणि इंडियामध्ये एवढी लव्ह स्टोरी चालू आहे की काय सांगू तुम्हाला. भेटू मग नंतरच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला भावांनो, बाय.